नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी रवी राणा यांनी यशवंत स्टेडियममध्ये अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यशवंत स्टेडियमवरील अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. या आंदोलनातून 11 मोर्चांचं निवेदन सादर करण्यात आलंय. संगणक तंत्र, ब्लॉक व्यवस्थापन, पुनर्नियुक्तीसह विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी मांडल्या आहेत. नागपूरमध्ये सुरू असलेल्या शिक्षण संघर्ष समितीच्या अन्नत्याग आंदोलनाला सुषमा अंधारे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी 5 महिन्यांच्या छोट्या बालकाला मांडीवर घेत सरकार विरोधी घोषणा दिल्यात. सरकारने तातडीने या प्रकरणात दखल द्यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. नागपूरमध्ये तुकाराम मुंढेंच्या समर्थनात काँग्रेसने विधान भवनाकडे आक्रमक मोर्चा काढलाय. मुंढेंसारखे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आंदोलकांनी ठामपणे सांगितलंय. तसेच भाजप सरकार भ्रष्टाचारी असून प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली करत आहे असा आरोप सुद्धा यावेळी आंदोलकांनी केलाय. सुरेश धस यांच्या पीएच्या वर्तनामुळे पुन्हा एकदा त्यांची अडचण वाढली. धस यांच्या सहकार्याने धमकी दिल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणी तक्रारदाराने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस प्रशासनाने तक्रार नोंदवत या संदर्भातला तपास सुरू केला. या घटनेमुळे सुरेश धस यांच्या प्रतिमेलाही धक्का बसलाय. वाशिम नगर परिषद निवडणुकीचा प्रचार 15 दिवसांच्या थांब्यानंतर पुन्हा सुरुवात झालाय. भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंद्रे आणि इतर उमेदवार मतदारांना भेटत प्रचार करतायत. येत्या 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्यातील वक्फ मंडळाच्या जमिनींवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण सुरू आहे. या अतिक्रमणामुळे वक्फ जमिनींच्या मालकी हक्कावर वाद निर्माण होत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने सर्व वक्फ मालमत्तांचे GIS मॅपिंग करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असतानाही अनेक शाळांनी या निर्णयाकडे पाठ फिरवले. काही महाविद्यालयांमध्ये मराठी ऐच्छिक ठेवल्यामुळे तब्बल 85,497 विद्यार्थी हे मराठी शिकण्यापासून वंचित राहिले. फेब्रुवारी 2024 मध्ये सर्व मंडळांच्या शाळांना मराठी सक्तीचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे सरकारने आता आदेश दिलेत. बुलढाणा जिल्ह्यात 4 ते 5 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. गेल्या 2 ते 3 दिवसात तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी घसरलाय. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पट्टेदार वाघाचं दिवसा ढवळ्यात दर्शन झालं. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रायगडमध्ये कोलाड गावाजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झालाय. मुलाला मुंबई विमानतळावरून लग्नासाठी आणायला गेलेल्या परतीच्या प्रवासात हा अपघात घडलाय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्याच्या नंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.